मात्र आजच्या दिवसामध्ये सर्वच मॅच 60+ होत आहेत. खेळपट्टीने आपले रंग दाखवायला खऱ्या अर्थाने सुरुवात केले आणि आज गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून आपण फलंदाजांना पाहताय. जबरदस्त बॅटिंग आजच्या दिवसामध्ये. हा फुल टॉस या ठिकाणी येतोय. आउटफील्ड खूप फास्ट आहे. पडल्यानंतर चेंडू मात्र थांबणार नाहीये. मिड विकेटला येतोय. पहिला चौकार सुमितच्या बॅटमधून, रोहितच्या बॅटमधून चौकार. प्रतीक पाटील वरती अटॅक केलाय जरूर. 2 चेंडू आणि दुसऱ्याच चेंडूवरती अटॅक आपण पाहताय. चांगला गोलंदाज आहे परंतु त्याचे विपक्ष हो ह्या वेळेला बॅकफुटला गेला होता आणि तिथून चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. लेग वाईज पॅडलाईनला स्पर्श चेंडू करतोय आणि घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. 3 चेंडू 5 धावा, 5 षटकांचा हा सामना आपण या ठिकाणी पाहू शकतायत. पांडवादेवी प्रीमियर लीगचा जर विचार केला तर अलिबागच्या या क्षेत्रामधून आपण पाहताय ज्या पद्धतीने या ठिकाणी ही स्पर्धा नियोजित करण्यात आलेली आहे. अप्रतिम चेंडूची फेकी. प्रतीक पाटील या अगोदर दुसऱ्या चेंडूची जो चौकार ठोकला होता तिथून मात्र त्यानं कमबॅक करून दिलं आपल्या टीमसाठी. आणि अशाच पद्धतीने गोलंदाजांना जरूर तुमचं कार्य संपन्न करणं खूप नितांत असतं आणि तेच आपण या ठिकाणी पाहताय. 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि स्कोर कार्ड वरती 5 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ मिड विकेट साहिल आणि त्यानंतर सागर असे 2 खेळाडू जरूर 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहताय. मात्र जेवढी तारीफ करावी तेवढी कमी प्रतीक पाटील या गोलंदाजाची, ज्याने मात्र या सिच्युएशनला सध्या चांगली गोलंदाजी केली. सिमेंट विकेट वरती जरूर गोलंदाजी करणं नेहमीच थोडस परिश्रम करावे लागतात आणि त्या पद्धतीची गोलंदाजी आज. इथं पुन्हा एकदा चांगल्या लेंथ वरती चेंडू येतोय. अगदी रूम दिला नव्हता या चेंडूला. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता या खेळाडूचा, मात्र संघर्ष करत या खेळाडूला मात्र पाठवलंय बॅक टू पॅव्हिलियन. विकेट क्रमांक पहिली रोहित च्या पारीला ब्रेक दिलाय. पहिले षटक कंप्लीट होतोय. 5 वर 1 अशी स्थिती मात्र पाहायला मिळते. आता यावेळेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विराज दाखल झालाय. परंतु अजूनही आपण पाहिलं तर वेद पाटील खूप कमी वयामध्ये आपण जर पाहिलं तर आयकॉनची भूमिका साध्य करणं हे खूप मोठी गोष्ट आपण या ठिकाणी पाहताय या पांडवादेवी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आणि त्याच्याच विपक्ष या ठिकाणी आपण पाहणार आहोत गोलंदाजी ट्रॅक वरती सुमित पाटील. अर्थातच बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई या षटकामध्ये आपण पाहणार आहोत आणि या लढाईमध्ये कोणता खेळाडू सरस ठरेल तर या इक्वेशन आपण पाहणार आहोत की एका खेळाडूला चांगल्या पद्धतीने बॅटिंग तर करावीच लागेल. पहिल्या षटक अवघ्या 5 धावांचं आलंय. 1 विकेट गमावली गेली ती जरूर श्रेयांशी 11 टीमच्या माध्यमातून. फुल टॉस चेंडू दिलाय. फटका मात्र फसलाय. डिस्टन्स मोठं क्लिअर केलं जात नाहीये आणि 1 बाउन्स चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे चौकारांसाठी. 1 चेंडू फेस केलाय आणि त्यानंतर चौकार ठोकलाय या फलंदाजाने. डिझे सुंदर स्ट्रोक कन्वर्ट केलाय. 9 या अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. दुपारचं सत्र आहे. फलंदाजांना एक चांगल्या पद्धतीने जरूर बॅटिंग करावीच लागेल कारण दुपारच्या सत्रामध्ये
चेंडू योग्य पद्धतीने बॅट वरती येतोय, चेंडू चांगल्या पद्धतीने ट्रॅव्हल होतोय. मात्र या क्षणी जर आपण पाहिलं तर वेद वरती अटॅक करण्याचा प्रयत्न सुमितचा आपण पाहताय आणि या क्षणी चांगल्या लेंथ लाईन वरती चेंडूची फेकी पाहायला मिळते. 2 चेंडू जरूर फेकून झालेत. 9 या अंकावरती स्कोर कार्ड आपण पाहताय. एक चांगली रणनीती जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. पहिला चेंडू चौकार गेला, तिथून मात्र थोडासा चेंज ऑफ पेस आणि बॅट पासून थोडासा दूर वाईड याच्या रिझन मध्ये जो चेंडू ठेवला होता ना, तिथं मात्र चांगल्या लेंथ लाईन वरती आपण पाहताय. हा चेंडू मात्र अप्रतिम सुमित पाटीलचा पाहायला मिळालाय. अगदी यावेळेला पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, काय कमालीचं षटक आता मात्र हाताळले जात आहे. आवश्यकतेची गरजेची पूर्तता करणारा खेळाडू म्हणून या ठिकाणी आपण पाहताय. या अगोदरच्या चेंडूवरती पण पाहिलं तर चौकार आला होता, त्यानंतर 2 चेंडू इथं मात्र बॅक टू बॅक डॉट फेकलेत आणि सामन्यामध्ये ट्विस्ट त्यानं मात्र निर्माण केलाय. आणखीन एक सुंदर सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी वेद पाटीलच्या पारीला ब्रेक देण्यात आला आणि फलंदाजांना इथं मात्र जरूर पाठवलंय बॅक टू डगआउट. विकेट क्रमांक 2. आपण पाहू शकतायत खारेपाड शहाबाज पोयनाड असोसिएशनच्या मान्यतेने JSM पांडवादेवी यांच्या वतीने ही स्पर्धा मात्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. एक दर्जेदार क्रिकेट टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पोयनाड शहाबाज असोसिएशन, त्याचबरोबर कुसुंबले कुर्डूस पंचायत असोसिएशन, त्याचबरोबर वाघोली ते सुतारपाडा हद्द, शहापूर देरण हद्द अशा भरपूर मोठ्या पंचक्रोशीतून या स्पर्धेमध्ये दाखल झालेले खेळाडू हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अशा पद्धतीने क्रिकेट टुर्नामेंट मॅनेज करणं हे मात्र पांडवादेवी प्रीमियर लीगच्या माध्यमातून संपूर्ण या आयोजकांनी साध्य करून दाखवलंय. आता या वेळेला डाऊन द ट्रॅक चेंडू, डाऊन द लेग चेंडू आपण पाहताय. एक अपांतर धाव मात्र या ठिकाणी ऍड करण्यात येते. स्कोर कार्ड मध्ये 10 वरती स्कोर जाऊन पोहोचलाय. जयेश नवीन बॅटर आपण पाहताय. चेंडू सध्या तरी 4 फेकून झालेत. आणि वाईड साठी या ठिकाणी रेफर करण्यात आलेला आहे. फेअर डिलिव्हरी आहे. लेग स्टंप वरनं चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय आणि म्हणूनच हा एक अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही एक चेंडूचा खेळ आपण या ठिकाणी पाहत आहे. दुसरं षटक हे प्रगती पथावरती आपण या ठिकाणी पाहू शकतायत. शेवटचा चेंडू या षटकामध्ये जयेश नवीन येणारा बॅटर आपण पाहताय. स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 10 धावा. आतापर्यंत काबिले तारीफ गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाले. शेवटचा चेंडू, आणखी एक चांगला चेंडू. येस, लाऊडली अपील आपल्याला पाहायला मिळतंय आणि अगदी विकेटच्या समोर या ठिकाणी पाहायला मिळालाय. प्लम मध्ये विकेट डाऊन बाय या ठिकाणी जयेश. तीन विकेट आणि त्यानंतर इथे जर आपण पाहिलं तर केवळ 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
श्रेयांश इलेव्हन टीम वरती खूपच मोठा दबाव. 7 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं कंप्लीट करावीच लागतील, अन्यथा तुम्हाला अंतिम षटकामध्ये पॅनलाइज करण्यात येईल याची नोंद घ्यायची आरो 11 धामणपाडा संघ. कारण आपण टाइम ज्या पद्धतीने सेट केले त्याच पद्धतीने तुम्हाला मात्र खेळ करावाच लागेल. क्रिकेट हा नियमांचा खेळ आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व रूल्स यांचं पालन करावंच लागतंय. 7 मिनिट आहे ज्यामध्ये 2 षटकं कंप्लीट करायचे आहेत. नवीन येणारा गोलंदाज आपण या ठिकाणी पाहताय प्रतीक, ज्यानं ज्या पद्धतीने पहिलं षटक हाताळलं होतं अप्रतिम, 5 धावा देऊन त्यानं मात्र विकेट प्राप्त केली होती. तोच प्रतीक या ठिकाणी येतोय. जाऊया मॅच कडे. रेटम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू या ठिकाणी उडवलाय. एलिमिनेशन पाहिजे तसं नाहीये. येतोय चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, चुकी होणार नाहीये. अगदी 2 खेळाडू त्या ठिकाणी आले होते. कॉलिंग चांगली झाली नव्हती परंतु कलेक्शन लाजबाब. येते विकेट. फलंदाज इथं मात्र गॉन. परतलाय फलंदाज. बॅक टू द आउट. आशु पांडे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकेट पडण्याचा सिलसिला कंटिन्यूअस आपण पाहताय. अशा पद्धतीची विकेट हे टीमला मात्र बॅकफुटला घेऊन जाऊ शकतात. आता जेवढी तारीफ करावी तेवढी कमी सध्या प्रतीक पाटील. बॉलिंग मध्ये जबरदस्त त्याने कार्य संपन्न केले. इथून देखील 2 चेंडूवरती धावा मात्र अजूनही आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. स्कोर कार्ड मात्र पूर्णपणे थांबला गेला ना, तो केवळ 9 या अंकावरती. व्हॉट बॉलिंग. इथं हवेमध्ये चेंडू येतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, चुकी होणार नाहीये. आशु पांडे जसा दाखल झालाय आणि 2 चेंडू त्याने फेस केले आणि तो मात्र सरळ परतलाय बॅक टू द आउट. विकेट पडण्याचा कंटिन्यू सिलसिला आपण पाहत. वाईडचा इशारा येतोय आणि त्यानंतर एक अवांतर धाव पुण्याची एकदा आपण पाहताय. इथं याही वेळेला फटका फसलाय आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. अजून एक चांगला कॉल नाहीये मात्र कॉटन बॉलची सुवर्ण संधी या ठिकाणी प्रस्थापित केले. फलंदाज बॅक टू डगआउट. पडल्यात अवघ्या 11 या अंकावरती आपण पाहू शकतात. पूर्णपणे या वेळेला बॅक फुटला आतापर्यंत ढकललं जाते श्रेयांश 11 टीमला. आरो 11 टीमचा काय जबरदस्त बोलबाला या क्षणी आपण पाहताय. 2.4 चेंडू फेकून झाले. 11 6 अशी स्थिती आपण पाहताय. डावखुऱ्या त्याचा बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय या ठिकाणी येतोय आणि इथं मात्र अप्रतिम लेंथ लाईन वरती प्रतीक पाटीलच्या माध्यमातून गोलंदाजी पाहताय.
पूर्णपणे फलंदाजांना आतापर्यंत बांधून ठेवलंय. जशा पद्धतीने गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये सर्वोत्तम बॉलिंग अटॅक म्हणून देखील RO11 या टीमला आपण पाहत आहे. ओमकार शेळके या टीम जरूर यांच्या माध्यमातून ही टीम मात्र या ठिकाणी आपण पाहत आहे. शेवटचा चेंडू यावेळेला अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी चेंडू दाखल झाले. दोन खेळाडूंच्या मध्ये तालमेल नाहीये. फेकी चांगली झाली नव्हती मात्र यावेळेला 2 धावा येत आहेत आणि 3 षटकांचा खेळ आता यावेळेला समाप्त होतोय. आणि स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 13 धावा 6 विकेट या पद्धतीने आपण पाहू शकते. चला पाणी ड्रिंक ब्रेक म्हणून आपण या ठिकाणी पाहत आहे. मात्र याच बरोबर सध्या मंचावरती उपस्थित आरोही पुरस्कृत मरियाई लेबी या संघाचे संघ मालक आपण या ठिकाणी पाहू शकतायत. कल्पेशजी पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं मात्र आपण या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान पांडवादेवी प्रीमियर लीगच्या माध्यमातून करणार आहोत. विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. आरोही पुरस्कृत मरियाई लेबी या टीमचे जरूर ते संघ मालक म्हणून आपण त्यांना पाहत आहे आणि त्यांना मात्र या ठिकाणी जरूर सन्मानित करण्यात येते. परेशजी पाटील या ठिकाणी जरूर त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. भरपूर टाइम आहे. 4 मिनिटापेक्षा तक पूर्ण तत्पूर्वी आपण पाहताय प्रेझेंटेशन बॉक्स या ठिकाणी संघमालक कल्पेशजी पाटील यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान केलं जाते. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक कंपल्सरी पूर्ण करावंच लागेल. एक चांगल्या पद्धतीने मॅच आपण पाहणार आहोत. इथे जर पाहिलं तर 3 षटकामध्ये आतापर्यंत स्कोर कार्ड मध्ये आपण पाहिलं तर केवळ 13 धावा 6 विकेट पडल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. एक महत्वाची लढत मात्र या वेळेला पाहायला मिळते. दिवसभर पण काय येतोय नवीन गोलंदाज ओमकार पाटील. स्वतः संघ मालक देखील या टीमचे आहेत आणि आज या ठिकाणी ओमकार शेळके या ठिकाणी येत आहेत आणि पहिला चेंडू या ठिकाणी हवाई फायर करण्याचा प्रयत्न होता ज्यामध्ये अप्रतिम झेल टिपलाय. 7व्या विकेटचं पतन आणि श्रेयांश 11 टीम मात्र पूर्णपणे या ठिकाणी बॅकफुटला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. वियान 11 सुतारपाडा विरुद्ध RJ रॉयल्स. दोन्ही संघाचे संघनायक प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे. वियान 11 सुतारपाडा विरुद्ध RJ रॉयल्स. विनर संघाचे दोन्ही संघनायक टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे. यावेळेस लेग बाय स्वरूपामध्ये 1 धाव वर्जित केली जाते ऑन दी स्कोर बोर्ड. श्रेयांक 11 विरुद्ध RO11 धामणपाडा. जबरदस्त बिग बॅटल बघायला मिळतो. यावेळेस पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरीज चांगली गोलंदाजी. गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून वेग आहे, खांद्यामध्ये ताकद आहे आणि त्याचा पूर्णपणे वापर या ठिकाणी
मिस्टर ओमकार त्यांच्या माध्यमातून करताना बघायला मिळत आहेत. याही वेळेस सुरेख टप्प्यावरती चेंडू लँड होतोय. सटीक गोलंदाजीचा नजारा आणि पूर्णपणे धावगतीवरती अंकुश. अजून एक बॅक टू बॅक दुसरी डिलिव्हरी डॉट. षटकाची सांगता. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 15 धावा. श्रेयांश 11 धामणपाड्याच्या माध्यमातून यावेळेस अंतिम षटक सुरू आहे. या अंतिम षटकामध्ये फायटिंग स्कोर आपल्याला ऑन दी स्कोरवरती बघायला मिळेल. 6 चेंडू आहेत. या 6 चेंडूवरती बघूया कशा पद्धतीची फलंदाजी होते. कारण इथून जरी 15-20 धावा आल्या तरी देखील एक सन्मानजनक स्कोर आपल्याला स्कोरबोर्डवरती बघायला मिळेल. पार्थ आणि अक्षयची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक जीत जर्सी नंबर 30 आपल्याला बघायला मिळत आहेत. जीतच्या हातामध्ये चेंडू. जबरदस्त गोलंदाजीचा नजारा पेश करत 7 गडी बाद 15 धावा अशी अवस्था. यावेळेस थोडेसे प्रयत्न फलंदाजीच्या माध्यमातून कमी पडत आहेत. थोडासा पुढे सरसावत ऑफस्टम्पच्या दिशेने. ओहो, खाली राहिले. थोडेसे जोरदार अपील. थर्ड अंपायर्सकडे इशारा येतोय. अंपायर कॉल आउट. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो. Umpire decision is pending. विहान 11 सुतारपाडा विरुद्ध आरजे रॉयल्स. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने प्रेझेंटेशन बॉक्सच्या जवळ यायचं आहे. लगेचच नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. विनंती आहे आपणापर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल तर लगेचच आपण टॉस साठी यायचं आहे. धाव बाद. इट्स कॉल रन आउट. पहिल्यालाच 30 यार्ड सर्कल मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण. अचूक थ्रो गोलंदाजाच्या हातामध्ये. गोलंदाजाने कुठलीही वेळ न दवडता लगेचच यष्ट्यांवरती चेंडूला लावलं आणि यावेळेस फलंदाज बाद. अजून एक गडी बाद होतो. 8 गडी बाद 15 धावा अशी अवस्था आहे. यावेळेस श्रेयांक 11 टीमची आरो 11 धामणवाडाच्या माध्यमातून खूप चांगल्या रीतीचं क्षेत्ररक्षण गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते आणि कमीत कमी धावे संख्येवरती यावेळेस बांधून ठेवण्यामध्ये यश येत आहे. प्रसाद न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये आलेत. यावेळेस डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जातो. पुन्हा एकदा गलीच्या दिशेने. 1 धाव 16 धावा 8 गडी बाद 16 अशी अवस्था आहे. 4.2 षटकं टाकून झालेत आणि 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काबिले तारीफ गेंदबाजी का नजारा. इस बार सभी गेंदबाजों द्वारा अच्छा प्रदर्शन अपनी टीम के लिए. ताकदीचा स्ट्रोक. स्ट्राईक मारत या झेल टिपण्याचा प्रयत्न. थोडेसे प्रयत्न अपुरे पडत आहेत मात्र 100% योगदान आपल्या टीमच्या माध्यमातून. चांगला प्रयत्न यावेळी क्षेत्ररक्षकांचा. याही वेळेस 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्या पुढे सरकते. 17 धावा. लॉस ऑफ 8 विकेट. 14.3 षटकं टाकून झालेत. येणारे 3 चेंडू बघूया इथून किती एलिमिनेशन आपल्याला बघायला मिळेल. 5वं अंतिम षटक प्रगतीपथावर सुरू आहे. जीत सज्ज होत आहेत पुन्हा एकदा. हो, थोडासा काटा बदलणारा चेंडू. यावेळेस बोट फिरवली गेली चेंडूवरती आणि हलकीशी मूव होतो ऑफ स्टंप रिजन मध्ये चेंडू. थोडासा फिरवण्यामध्ये यश येत आहे चेंडूला.
व्हेरिएशन सध्या खूप महत्त्वाचं आहे. सध्या तुमच्याकडे वेग तेवढा महत्त्वाचा असून फायदा नाही, तुम्ही त्या चेंडूला कुठल्या किती दिशेने कशा पद्धतीने व्हेरिएशन करता हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. यावेळेस चांगली रनिंग बिटवीन द विकेट, एक धाव पुन्हा एकदा अर्जित केली जाते. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 18 धावा, 8 गडी बाद 18 आणि षटकं टाकून झाले 4.5 या अंतिम षटकातील अंतिम चेंडू. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू, धावसंख्या मात्र स्थिरावलेली आणि हा आजच्या दुसऱ्या दिवसातील पांडवादेवी प्रीमियर लीग सीझन 3 हा लॉ स्कोर मॅच आपण बघतो या ठिकाणी. ओहो, याही वेळीस खोलात चेंडू टाकलाय, जरूर यॉर्कर लेनचा होता, थोडीच मिसफील्ड बघायला मिळते. एक धाव पळून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि जोपर्यंत थ्रो होईल तोपर्यंत याही वेळेस 2 धावा अर्जित केल्या जातील ऑन दी स्कोरबोर्ड. 20 धावा, आता 30 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण. प्रथम फलंदाजी करत 8 गडी गमावत 20 धावा जमवल्यात. आता 30 चेंडू आणि 21 धावांचं लक्ष्य आहे. विहान 11 सुतारपाडा विरुद्ध RJ रॉयल्स. विहानचा कॅप्टन नाही आले का? तुम्ही आलेत? RJ रॉयल्स, RJ रॉयल्स टीमचे कॅप्टन, आपणास विनंती असेल की आपण लगेचच यायचं आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. विनंती असेल RJ रॉयल्स संघाचे कर्णधार, विहान 11 सुतारपाडा संघाचे कर्णधार इथं उपस्थित आहेत. जर आपण 1 मिनिटात आला नाही तर त्यांना नाणेफेकीचा कौल जिंकलेला डिक्लेअर करू, याची नोंद घ्यायची आणि त्याला जबाबदार तुम्ही स्वतः असाल. कारण लीग फॉर्मॅट आपण खेळतोय साखली पद्धत आणि त्या साखली पद्धत मध्ये आपल्याला उपस्थिती दर्शवणं अनिवार्य आहे. RJ रॉयल्स संघाचे कर्णधार टॉस साठी त्वरित संपर्क साधा. थैंक यू डीजे मास्टर. रोगी को दवा चाहिए, योगी को जब चाहिए, हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमको पांडवा देवी प्रीमियर लीग का चषक चाहिए. और जरूर इस चषक के लिए होने वाली ये लड़त बोथ कैप्टन्स विहान 11 सुतारपाड़ा वर्सेस RJ रॉयल्स. बोथ कैप्टन्स यहाँ पर तशरीफ ला चुके हैं. मैं अभिजी पाटिल सर इसे गुजारिश करूंगा कि टॉस उड़ा ले. परेश सर, परेश सरांना विनंती असेल टॉस करून घ्या. RJ रॉयल्स वर्सेस हम देख रहे हैं विहान 11 सुतारपाड़ा. विनर विनर टीप में होने वाला ये दूसरा टॉस का बॉस, जिसमें हम कहना चाहेंगे सुपर 8 में जाने के लिए कौन सी टीम यहाँ पर संघर्ष में कामयाब होगी. दोनों टीम के लिए यहाँ पर अपॉर्चुनिटी टॉस उड़ाने के लिए. परेश पाटिल सर इसे गुजारिश करूंगा कि टॉस का बॉस किया जाए. विहान 11 सुतारपाड़ा वर्सेस टीम RJ रॉयल्स. विहान 11 सुतारपाड़ा का कॉल है. हेड इज कॉल एंड एब्सोल्युटली टेल इज ऑन. विहान 11 सुतारपाड़ा लॉस होते हुए RJ रॉयल्स ऑन द टॉस. काय डिसिजन असेल? बॉल फर्स्ट. 4 षटकांचा सामना आहे. दुसऱ्या विनर विनर मधला हा सामना 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकामध्ये सुपर 8 मध्ये जाण्यासाठी किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? तरी बघूया 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि आता मात्र डू अँड डाय म्हणजे रविवारी खेळण्यासाठी तुम्हाला नक्कीच संधी असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला जिंकण्याचं कर्तव्य करावं लागेल. काय वाटतंय? जिंकणं इम्पॉर्टंट आहे, कारण सुपर 8 मध्ये जाणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. धन्यवाद. RJ रॉयल्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तुम्हाला सर्वप्रथम फलंदाजी करावी लागेल. 4 षटकांचा सामना आहे. किती धावांचा टार्गेट सेट कराल? समोरच्या टीमकडे पण चांगले बॉलर आहेत, त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. बघूया आता कोण कसं काय खेळते ते. 100% देण्याचा नक्कीच प्रयत्न करू आम्ही. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट दोन्ही संघांना.
New center points on the toss by RJ Royals and decided field first. जरूर यहाँ पर देखिए पहले इनिंग में खराब शुरुआत करते हुए हैरी सर अगर आपने देखा होगा तो जरूर नाराज करते हुए एक टारगेट सेट किया है। 30 गेंद 21 रनों की आवश्यकता है। गेंदबाजी के मोर्चे को संभालते हुए गेंदबाज पहली गेंद हवा में खेलने की कोशिश, गेंद हवा में जरूर उड़ी है पर फील्डर वहां पर देखिए जीवन दान देते हुए हो गई नाइट, बंद कर दो लाइट ऐसा कहा जाएगा। एक शानदार कैच लेने का प्रयास मिस्टर जयेश गोलंदाजी मार्कवरती आहेत। पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर लेग माफ करा मिड विकेट रिझनमध्ये 2 धावा आपल्याला बघायला मिळाल्यात। एलिमिशन तेवढं मिळालं नव्हतं सर आणि त्यामुळे झेल होता मात्र तो सांडला गेला आहे। 30 सर्कलची पाबंदी असल्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला बदल बघायला मिळतो। आता दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतात गोलंदाजी मार्कवरती। ओहो तेज तर्रार चेंडू जरूर होता, डिक्लेअर झोनमध्ये जातोय निघून। एक धाव पुन्हा एकदा अर्जित केली जाईल। 3 धावा 30 चेंडू आणि धावा जमवल्यात त्या 20-21चा पाठलाग आहे। 8 गडी बाद 20 धावा अशा आपण बघतो। थोडीशी पडझड नक्कीच आपल्याला बघायला मिळते आणि धावगतीवरती पूर्णपणे अंकुश। म्हटले कुठलेही टॉप गिअरमध्ये फलंदाजी करण्याची नामी संधी दिली नव्हती फलंदाजीच्या वेळेस, त्यामुळे झालंय असं की हा जे लक्ष्य आहे टार्गेट आहे तो टार्गेट छोटा आहे। त्या छोट्या टार्गेटचा पाठलाग करताना फलंदाज मैदानामध्ये आले त्यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण। यस अगर हैरी सर अगर देखा जाए ना तो कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं। अगर 30 गेंदों में 21 रन डिपेंड भी कर सकते हैं अगर गेंदबाजों ने साथ दिया, फील्डरों ने साथ दिया, एक अच्छे स्ट्रोक लगाने से वंचित किया, रोक कर रखा तो ये लक्ष्य भी रोकने में कामयाब हो सकते हैं। फिर से एक बार गेंदबाज बिल्कुल सही फरमाया आपने सर, क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं का खेल माना जाता है और उसी के मुताबिक कब क्या होगा ये हम कह नहीं सकते। कारण क्रिकेटची परिभाषेत बोलायचं झालं तर कोण जिंकेल कोण हारेल हा सांगणारा भविष्यवेता अजून जन्माला आलेला नाहीये। यस इसीलिए तो हैरी सर कहा जाता है क्रिकेट गेम इज ग्लोरियस ऑफ अनसर्टेनिटीज। क्रिकेट एक शानदार खेल है, कभी भी रंग बदल सकता है। रंगाचा राजा और राजा का रंग होने में देरी नहीं लगती, इसीलिए तो क्रिकेट को भाकीत हम कर नहीं सकते। हा गोलंदाज सज्ज होत आहेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती। ओहो यावेळेस फटका फसलाय 30 रिझन मध्ये आपल्याला हा एक सोपा झेल गोलंदाजाच्या हातामध्ये माफ करा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चांगला मंजिल उन्हीं को ही मिलते हैं जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से ही तो उड़ान होती है। यहाँ पर हौसला रखना है, विकेट प्राप्त करना है हर गेंद के ऊपर। राहुल के लिए अपॉर्चुनिटी, अगर राहुल लगातार 3 गेंदों पर 3 छक्के लगाते हैं तो बैल प्रेमी सम्माननीय बकासुर गणेश मिनेश पाटिल सर इनकी जानिब से हाँ छक्कों के हैट्रिक के लिए 500 रुपए का कैश प्राइज यहाँ पर है। पर इस बार जल में डालने की कोशिश खोद कर खेलना चाहते थे ब्रह्मास्त्र जसप्रीत बुमराह सर की याद ताजा करते हुए। आज इंडियन टीम में अगर कोई गेंदबाज है जो ब्रह्मास्त्र का इस्तेमाल ज्यादा करते हैं वो है सर जसप्रीत बुमराह। क्या कहना चाहोगे सर ब्रह्मास्त्र के बारे में? बिल्कुल क्रिकेट में ऐसा कहा जाता है कि क्रिकेट में 2 चीज़ें महत्वपूर्ण मतलब जिसको काफ़ी ज़्यादा पसंद करते हैं, एक तो परफेक्ट यॉर्कर और दूसरा है भारत रत्न सर सचिन रमेश तेंडुलकर। यावेळेस षटकाची सांगता होते, या एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरवरती लागल्यात त्या 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। आता 24 चेंडू आपल्याकडे शिल्लक आहेत आणि 14 धावांची आवश्यकता आहे। ठराविक अंतरावर जर विकेट्स पडत गेल्या तर नक्कीच मोठी पडझड होऊ शकते आणि हा क्रिकेटचा खेळ आहे, इथे कुठल्याही क्षणी या पटलावरती काही होऊ शकतं। यस आपको सर याद होगा, अभी बताना चाहता हूँ लीग की टूर्नामेंट
रायगढ़ प्रीमियर लीग और उस प्रतियोगिता में 8 गेंदे और 2 रनों की आवश्यकता थी और हमारे अलीबाग तहसील से बिलोंग करने वाले पंकज यादव इनकी टीम और वो प्रतियोगिता हार चुकी है। इसीलिए क्रिकेट कभी क्या होगा बता नहीं सकते। 8 गेंदे 2 रनों की आवश्यकता थी, अभी जीतने के लिए 24 गेंदे और 14 रनों की आवश्यकता है। क्या कहना चाहोगे? आणि म्हणूनच सर असं म्हटलं जातं की जेव्हा जेव्हा हा जो ह्या छोट्या धावसंख्येत कमी धावसंख्येत जेव्हा आपल्याकडे काहीतरी जे गमवत आहोत आव्हान ते वाचवण्यासाठी जर आपण शर्थीने प्रयत्न केले, जेव्हा जेव्हा मैदानामध्ये आपला कॅप्टन जो असतो तो नेटाने लढतो तर पाठीमागचे सैनिक देखील त्याला चांगली साथ देतात। हे बघा त्याचंच प्रत्यय आहे। यावेळेस चांगला झेल, यावेळेस गडी बाद मोठा स्ट्रोक्स कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता। गौतमी पाटिल पर आज इस मैदान पर प्रतीक पाटिल को सबसे कातिल बनना होगा। हो डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला, बायको चकनी मेवनी देखनी, बायको पेक्षा मेवनी बरी, ये जीवनदान यानी खुद के पांव पे कुराड़ी मार लेना। इस एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 8 रन रिबाबा भाभी के हीरो जर्सी नंबर 8 रविंद्र जडेजा स्कोर कार्ड पर आते हुए। लेफ्ट आर्म बैटर हम देख रहे मैदान पर राहुल धूमाल, क्या करेंगे इस मैदान पर धमाल, ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। जबकि जीतने के लिए भी 13 रनों की आवश्यकता है। हरी सर, यावेळेस नामी संधी होती झेल टिपण्याची प्रतीक पाटील यांचा आणि त्यामुळे अजून एका चांगल्या फलंदाजाला आपण डगआउट्समध्ये परतवलं असतं आणि यावेळेस पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरीज येते। धावसंख्या जरी कमी असली ना सर तरी देखील त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत आणि ठराविक अंतरावर जर विकेट्स पडत गेल्या तर नक्कीच एक वेगळा दबावात्मक परिस्थिती निर्माण करण्यामध्ये चांगलं यश मिळू शकतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम्सला। यावेळेस आपण एक ऑफस्टमच्या रिझनमध्ये हलकीशी एज गलीच्या दिशेने चेंडू निघून जातोय। पुन्हा एकदा 1 धाव अर्जित केली जाते, 9 धावा ऑन दी स्कोरवरती लागल्या जात आहेत। गोलंदाज सज्ज, ओहो यावेळेस रडारमध्ये चेंडू झेल होईल का? उंचपुरा खेळाडू आणि त्याच्या हातामध्ये झेल विसावतोय। फलंदाज बॅक टू डगआउट, गडी बाद। दो घूट मुझे भी पिला दे जरा सी। तो हैरी सर अक्सर कहा जाता है दुनिया में लाखों किस्म के लोग रहते हैं, कोई हंसता है तो कोई रोता है, कोई हंसता है तो कोई रोता है, पर वही खुश रहता है जो रात में 2 पैक लगा के सोता है। यावेळेस मिस्टर प्रतीक पाटील यांच्याकडे कॅश प्राइज येते। मिस्टर हेमंतजी भोईर यांच्या माध्यमातून प्रति षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज। प्रतीकसाठी नामी संधी आहे। यावेळेस मार्जिन आपण बघूयात किती रन झाले, 9 धावा यावेळेस ऑन दी स्कोरवरती बघायला मिळत आहेत। अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे। दुसरं षटक प्रगतीपथावर सुरू आहे। षटकातील अंतिम चेंडू स्पीड अप करना है, गेंदबाजी करने वाली टीम, काफी विलंब हो रहा है। फिर से एक बार
फुल टॉस गेंद, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, जापाना तुसी ग्रेट हो, तोहफा कबूल करो। गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के पार, तू रूप की रानी, मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर न कर, बाउंड्री लाइन के बाहर आजा। डीजे प्रीमियर लीग 2025 सीजन 3 में लखन बनते हुए बैटर, शानदार बल्लेबाजी। इस बार जीतने के लिए 6 रनों की आवश्यकता है। शानदार बल्लेबाजी का परफॉर्मेंस, प्रतीक के लिए बल्लेबाजी के लिए मौका है। अगर 3 गेंदों पर 3 छक्के लगाते हैं तो बकासुर बैल प्रेमी सर इनकी जानिब से 2000 रुपए का कैश प्राइज होगा 3 छक्कों के लिए। अमित जी पाटिल सर इनकी जानिब से छक्कों के हैट्रिक के लिए, हेमंत जी पाटिल सर इनकी जानिब से भी 500 रुपए हर छक्के के लिए। हेमंत जी भोईर सर इनकी जानिब से 500 रुपए। प्रतीक पाटिल के ऊपर रखा हुआ विश्वास है और इस छक्के के साथ पर एक ही छक्का लगाना है। आज एक छक्का लगाया और हेमंत जी भोईर सर इनकी जानिब से 500 रुपए का कैश प्राइज। फुल टॉस गेंद पर इस बार ऑफिशियल अंपायर का इशारा, वेस्ट टाइट बीमार किस्म की गेंद नो करार करते हुए इस बार 1+1 कुल मिलाकर 2 रन। पहले से ही अकाउंट में पैसे कम और गूगल पे होता हुआ, मराठी में कहते हैं पहले सेच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी। फ्री हिट का मौका, फिर से एक बार उघडा डोले पहाने चेंडू आहे, फ्री हिट। फ्री हिट का मौका और इस बार जड़ दिया है, बड़ा स्ट्रोक, फील्डर है जीवनदान। यहाँ पर बल्लेबाज प्रतीक पाटिल के लिए मिलता हुआ इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 18 रन। अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 विराट कोहली स्कोर कार्ड पर 3 रनों की आवश्यकता है। इस बार फिर से देखें, आले बल्ले से खेलने का प्रयास, बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना। इस बार 3 रनों की जरूरत है, बड़े स्ट्रोक की आवश्यकता नहीं है। सिंगल डबल में कॉन्सेंट्रेट रखना है, फोकस करना है। बचे हुए इस बार फुल टॉस गेंद, फिर से एक बार मिड विकेट की दिशा में, फील्डर है बैकवर्ड स्क्वायर की दिशा में, फील करेंगे। 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है तनया भाभी के हीरो, तनया भाभी के हीरो जर्सी नंबर 19 उमेश यादव स्कोर कार्ड पर। जीतने के लिए 2 रनों की आवश्यकता है मात्र। फिर से एक बार प्रतीक पाटिल स्ट्राइक एंड पर बैटर, पर 1 रन के साथ हल्के हाथों से ढकेल दिया है, सॉफ्ट हैंड जिसे कहा जाएगा। इस 1 रन के साथ नेहा पटेल भाभी के हीरो जर्सी नंबर 20 अक्षर पटेल स्कोर कार्ड पर आते हुए जीतने के लिए 1 रन की आवश्यकता है। जरूर स्कोर लेवल होता हुआ पांडवा देवी प्रीमियर लीग 2025 सीजन 3 कमाल का आयोजन। इस बार हवा में खेलने की कोशिश, फील्डर 1 रन के साथ विकेट प्राप्त करते हुए गैप ढूंढने का प्रयास कर रहे थे बैटर। फिर से एक बार 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। जीतने के लिए 1 रनों की आवश्यकता है और 1 रन के लिए संघर्ष करते हुए दिखाई दे रही है टीम। क्या इस प्रतियोगिता में जीत बैटर मैदान पर आते हुए अपने नाम का परचम लहराना होगा जीत को। पर ये देखिए सेंसिबल क्रिकेट, फील्डर है वहां पर, एक ही प्लेटफॉर्म पे 2 ट्रेन, दोनों जवानी के मस्ती में चूर। न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा। क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट, डीजे को मौका।
क्या घड़ रहा है जी? अशी ही बनवा बनवी फिल्म का गाना डीजे ऑपरेटर ने सुनाया और मैदान पर बनवा बनवी होता हुआ बल्लेबाज सेफ है, आउट होते हुए बच गए क्योंकि डेट गेंद हुई थी, बेल्स गिर गई थी और इस बार जीवन दान बैटर को मिलता हुआ। यस यस सर, बेल्स गिरी नहीं है, जरूर नॉट आउट, जीवन दान, 1 रन की आवश्यकता है। रन पूर्ण केली नाही ना, ओव्हर झाली तो जरूर यहाँ पर 1 रन की आवश्यकता है। प्रतीक पाटिल बल्लेबाजी करते हुए, हेमंत जी भोईर सर इनकी जानिब से 1 छक्के के लिए 500 रुपए का कैश प्राइज, 1 छक्का लगाओ 500 रुपए का कैश प्राइज पाओ। और इस बार बड़ा स्ट्रोक, क्या यह छक्का होगा? पर गेंद वन बाउंस, विजयी चौकार और इसी तरह से मैच जीत लिया है RO11 टीम ने। डीजे